सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा स्वामींचा फक्त हा एक मंत्र बोला. लगेच क्षणात स्वामी नक्कीच तुमची मदत करतील आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतील, तुम्हाला सुखरूप बाहेर काढतील. अतिशय छान, सुंदर आणि स्वामींचा प्रिय एक मंत्र मी आता आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. काही वेळा माणसाच्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण होते की सगळ्या बाजूंनी, अगदी चारही दिशांनी, चारही बाजूंनी मार्ग बंद होतात. सगळ्या बाजूंनी आपल्याला अडीअडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा कळत नाही काय करावे, काय करू नये, कुठं जावे, कोणाकडं मदत मागावी, कोण आपली मदत करेल, आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल, कोण मार्ग दाखवेल. आपल्याला काहीही सुचत नाही. आपण अडकतो, हरतो, हताश होतो, निराश होतो आणि तीच खरी वेळ असते महत्त्वाची. डगमगून न जाता खंबीरपणे उभं राहण्याची तीच वेळ असते. कारण त्या वेळेत जर आपण काही चुकीचे निर्णय घेतले नाही, काही चुका केल्या नाही, तर स्वामी आपल्याला स्वतः मार्ग दाखवायला नक्की येतात. अगदी 100% कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपली मदत नक्की करून जाता. हे तर सत्य आहे. अगदी 100% नाही, 1000% सत्य आहे. आपले स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपली अगदी शेवटच्या क्षणी का होईना आपल्याला मदत नक्की करत असतात. आणि आपली वाईट परिस्थिती स्वामींच्या कृपेने, आपल्या माऊलीच्या कृपेने नक्की बदलते. सोन्यासारखे दिवस आपले स्वामी आपल्या आयुष्यात नक्की घेऊन येत असतात. म्हणून कधीच हारू नका. काही वेळा असं वाटतं की का बरं माझे स्वामी माझी परीक्षा बघतात, सर्व सुखात असतात आणि मीच का बरं दुःखात. तर बऱ्याच वेळा असे प्रश्न बऱ्याच मंडळींना, बऱ्याच व्यक्तींना पडत असतात की मी एवढे स्वामींचे पारायण करते, एवढं स्वामींचा मंत्र जपते, एवढी मी स्वामींची सेवा करते, तर बरं माझे स्वामी माझी परीक्षा का घेतात. काही वेळा लोकांना असं पण वाटतं की मी स्वामींची जेवढी सेवा करते तेवढा जास्त त्रास माझ्या आयुष्यात निर्माण झालेला आहे. असं सुद्धा काही लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. पण खरी वेळ हीच असते. स्वामी परीक्षा बघतात, आपल्या लेकरांची परीक्षा स्वामी बघतात आणि त्यात आपल्याला पाससुद्धा करतात. अगदी चांगल्या मार्कांनी उत्तीर्णसुद्धा करतात, स्वामीच करतात. प्रश्न पण निर्माण स्वामीच करतात आणि त्यावर उत्तरंसुद्धा स्वामीच देतात. पण तीच खरी वेळ असते. अजिबात डगमगायचं नाही, खंबीरपणे उभं राहायचं. जो व्यक्ती खंबीरपणे उभं राहतो आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी सोडून देतो, ती व्यक्ती हमखास जीवनात उत्तीर्ण होते. चांगल्या मार्कांनी नक्कीच उत्तीर्ण होते आणि सोन्यासारखं यश, सोन्यासारखं जीवन स्वामींच्या कृपेने नक्कीच जगते. त्या व्यक्तीच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी न मागता पूर्ण करतात. इतकं देतात की त्याला सांभाळायला 4 हातसुद्धा कमी पडतात. तर तुमच्याही जीवनात काही दुःख असेल, संकट असेल, अडीअडचणी असेल, घाबरून जाऊ नका. फक्त स्वामींना शरण जा आणि स्वामींचा एक मंत्र आता मी सांगत आहे. अगदी साधा सोपा आहे. आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण तर रात्रंदिवस अगदी उठता, बसता, झोपता आपण स्वामींचा मंत्र जपतच असतो. जपायलाच हवा. कायम नामस्मरणात राहा. बघा, कायम स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील, नक्की साथ देतील, तुमची मदत करतील आणि प्रत्येक क्षणाला तुमच्या हाकेला धावून येतील. म्हणून कितीही अडीअडचणीत असाल, खचून जाऊ नका, घाबरू नका, धीराने घ्या. आपले साईबाबासुद्धा तेच म्हणत असतात, श्रद्धा आणि सबुरी खूप महत्त्वाचे आहे. तर आपल्या स्वामींना पण तेच हवं आहे आपल्याकडून. श्रद्धा ठेवा स्वामींवर, भक्ती ठेवा, सेवा करा आणि सबुरी म्हणजे धीर ठेवा. धीर खूप महत्त्वाचा आहे. खचून जाऊ नका. आज माझ्या स्वामींनी मदत नाही केली,
म्हणून उद्या पण नाही करणार असं नाही. स्वामी प्रत्येक हाकेला तुमच्याबरोबर आहे, पण केव्हा आपल्याला काय द्यायचं हे स्वामीच ठरवता. आपल्यासाठी योग्य वेळ आणि योग्य काय आहे आपल्यापेक्षा आपल्या स्वामींना जास्त माहीत असतं. म्हणून वेळ आली की स्वामी आपल्याला न मागतासुद्धा देतात. आपल्याला वाटतं आपण एवढी भक्ती करतोय, माझ्या मनाची ही इच्छा का पूर्ण होत नाही, पण ती इच्छा तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त माहीत आहे. काही वेळा आपण हे काम करायला सुरुवात करतो, ते काम करायला सुरुवात करतो, पण त्यात आपल्याला अपयश येतं. मग आपल्याला वाटतं की आपले स्वामी आपली साथ देत नाही, मग आपण भक्ती का करावी, असं सुद्धा काही लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. मग तुमच्यासाठी ते काम योग्य नाही म्हणून तुम्हाला स्वामी साथ देत नाही हे मनात नक्की ठरवा. उद्या गुरुवार आहे, गुरुवारीच ही सेवा सुरू करावी असं नाही. तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा सुरू करू शकतात. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा स्वामींना प्रिय आहे, प्रत्येक व्यक्ती स्वामींना प्रिय आहे. तर उद्या गुरुवारच आलेला आहे, सोन्यासारखा दिवस आहे. तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही घरीसुद्धा सेवा करू शकता किंवा स्वामींच्या मंदिरात मठात जाऊनसुद्धा सेवा करू शकता. घरी सेवा करत असाल तर सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ केल्यानंतर आपल्या सूर्यनारायणाला अर्घ्य, पाणी, जल अर्पण करायचं आहे. देवांची छान अशी पूजा करा. घरात स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर दुधाने किंवा पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला. चंदनाचा टिळा लावा. चाफ्याची फुलं असेल, चाफ्याची फुलं अर्पण करा. वरण, भात, भाजी, पोळी जो नैवेद्य केलेला असेल तो नैवेद्य दाखवा. दूध साखरेचा दरी दाखवला, गूळ खोबऱ्याचा दाखवला, तिळाच्या लाडूंचा दाखवला. स्वामींना सर्व काही प्रिय आहे. आपल्या लेकराची साधी भोळी भक्ती सेवा स्वामींना प्रिय आहे. अगदी खूप केलं आणि मगच स्वामी पावतील, आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतील असं नाही. तीळभर जरी सेवा केली ना स्वामींना प्रिय आहे. मनापासून केलेली सेवा स्वामींना खूप प्रिय आहे. अगदी बाऊ केला कोणी, मी इतकी स्वामींची सेवा करते, मी इतके पारायण करते, लोकांना सांगत आहात तुम्ही मी हे करते ते करते, त्या व्यक्तीला स्वामी कधीच पावत नाही. तुम्ही तुमची सेवा तुमच्याजवळ ठेवा आणि स्वामींचरणी पोहोचू द्या फक्त, बस. मग बघा स्वामी तुम्हाला सोन्याचे दिवस एका क्षणात नक्कीच घेऊन येणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी न मागता तुमची सर्व इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार आहे. तुमच्या लेकराबाळांचं सोन्याहून पिवळं करणारच आहे. तर उद्या गुरुवार आहे, छान अशी स्वामींची छान नित्य सेवा करायची आहे. पूजा करून घ्या, नैवेद्य दाखवून छान नित्य सेवा करायची आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करत असाल, 1 किंवा 3 अध्याय नित्य सेवेतले वाचत असाल ते वाचून घ्या. तारक मंत्र पठण करा. आणि आता तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे. 1 माळ जरी केली ना तुम्ही, खूप झालं. स्वामी म्हणत नाही डोंगरा एवढी सेवा करा, तीळभर जरी केली तरी स्वामींना प्रिय आहे. तर आता मंत्र सांगत आहे. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र स्वामींना खूप प्रिय आहे. तसा तर प्रत्येक मंत्र, प्रत्येक सेवा स्वामींना प्रिय आहे. पण खूप त्रासात असाल, खूप अगदी अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात असाल, कुठूनच मार्ग मिळत नाही, तर किमान ही 21 दिवसांची सेवा तरी नक्की करून बघा. कायम केली तर अतिशय उत्तम. श्री स्वामी समर्थ आपण माळीत जप करतच असतो. रोज 1 माळ करतात काही लोक 11 माळी जप करतात. पण ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः रोज 1 माळ घेऊन तर बघा, करून तर बघा. काय जीवनात वाईट तर काही होणार नाही, सगळं चांगलंच होणार आहे. म्हणून ही सेवा उद्यापासून सुरू करा. बघा 24 तासाच्या आत स्वामी नक्कीच धावून येतील. हा मंत्र स्वामींना खूप प्रिय आहे. अक्कलकोट स्वामींना प्रिय आहे. आणि स्वामींच्या मंत्रात जर अक्कलकोटाचा म्हणजे त्यात जर शब्द येत असेल, अक्कलकोटाचं नामस्मरण आपण करत असू, तर बघा स्वामींना खूप हा मंत्र प्रिय आहे. तसंच आपण मंदिरात जाणार असाल सेवा करायला, तर तिथं जाऊन सुद्धा हीच माळ 1 माळ जरी जपली ना
स्वामींचरणी एखादं नारळ, खडी साखर, चाफ्याची फुलं किंवा तुम्ही जे नेलेलं असेल, स्वामींना सर्व प्रिय आहे. अगदी दूध, साखर, केळाचं शिकरण, सगळं काही म्हणजे स्वामींना मनापासून अर्पण केलेली गोष्ट, मनापासून केलेली सेवा, भक्ती स्वामींना प्रिय आहे. मंदिरात जा, मठात जा, शांतपणे बसा, काही बोलू नका. आपल्यापेक्षा आपल्या स्वामींना आपली जास्त चिंता आहे. तिथं जाऊन फक्त एक माळ स्वामींचरणी ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः जेवढ्या माळी जपता येईल किमान एक माळ तरी, महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, नोकरीदार असो, कितीही अडीअडचणीत असाल तुम्ही, अगदी तुम्हाला कळत आहे, ज्यांना कळतं त्यांनी सुद्धा ही माळ जपली. अगदी लहान विद्यार्थी सुद्धा स्वामींची सेवा करतात. विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेत यश नक्की मिळेल. कष्ट तर आपल्याला करायचेच आहे. स्वामी आपल्याकडून कष्टसुद्धा करून घेतात. पण काही वेळा काय होतं, कष्ट खूप घेतो आपण, पण त्याचं फळ काही मिळत नाही. फळ देण्याचं काम आपले स्वामीच करत असतात. एकदा का गुरु माऊलीची आपल्यावर कृपा झाली तर मग सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही. तर गुरु माऊलींना ही साधी सोपी सेवासुद्धा खूप प्रिय आहे. आपली नित्य सेवासुद्धा करा, महिला असो, पुरुष दादा असो, पण हा एक मंत्र जपायला विसरू नका. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज एक माळ जपून तर बघा. 21 दिवसांच्या आत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. घरात काही आर्थिक टंचाई असेल तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच नांदेल. कशाला काही कमी पडणार नाही. राज, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होईल तुम्हाला. असा सुंदर मंत्र आहे. नक्की पठण करा. मंदिरात करा, घरात करा किंवा येता जाता, उठता बसता स्वामी सेवा करायला नियमांचं काहीच पालन करायची गरज नाही तुम्हाला. फक्त गुरुवार आहे, गुरुवारी तरी मांसाहार, मद्यपान करू नका, कुणाचा अपमान करू नका, शांत राहा. बघा स्वामी तुमच्या प्रत्येक हाकेला नक्की धावून येतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.